अंतिम सामन्यामध्ये चारी संघांना मध्यंतराच्या पहिले एक रिव्ह्यू, एक DRS आणि मध्यंतरानंतर एक DRS. जर तुमचा DRS सक्सेसफुल झाला तो DRS तुमचा कंटिन्यू राहील आणि अनसक्सेसफुल झाला तर तुमचा DRS कॅन्सल होईल. तर सरपंच प्रशिक्षक व्यवस्थापक कोण करतात याची आपण नोंद घ्यायची. Rio, Sai. क्रीडांगणाच्या परिसरामध्ये कोणी उभं राहायचं नाहीये. जे आमचे फोटोग्राफर्स आहेत ते स्पोर्ट्स वोटचे प्रतिनिधी आहेत त्यांनी मुव्हिंग राहायचं. स्पोर्ट्स वोटच्या माध्यमाने स्पोर्ट्स वोट ॲपच्या माध्यमाने संपूर्ण जगभर ही कबड्डी स्पर्धा दाखवण्यात येत आहे. याची सर्व क्रीडा रसिकांनी नोंद घ्यायची. डी फोकसचे दिनेश गाडीगावकर उत्कृष्ट फोटोग्राफीचं काम ते आणि त्यांची टीम सांभाळत आहे. श्री शैलेश सावंत आपण व्यासपीठावरती या. शैलेश सावंत.
रोटीचं आहे काय रोटीचं आहे काय कोणी दिलं काय तुला काय बोलतंय मेसेज बघितलाय ना ऑनलाईन नाही कॅमेरा पण नेमके पाहतात ना पुणे का नगर अजून दोन कपड्यावर दोन सोडा पुणे का रत्नागिरी श्री विश्वनाथजी पाटोळे आपल्यास विनंती आहे. शिवछत्रपती पुरस्काराचे मानकरी ठाणे जिल्हा कबड्डी संघटनेच्या पुणे जिल्हा कबड्डी संघटनेच्या सदस्या श्रीमती मोहिनी जोग चाफेकर यांचा आपण सन्मान करावा. शिवछत्रपती पुरस्कार त्यांना प्राप्त झालेला आहे. महाराष्ट्रातील अनेक राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेमध्ये त्यांनी प्रतिनिधित्व केले. विश्वनाथजी पाटोळे श्री भाऊसाहेब चाकणकर आपणास विनंती राहील. शिवछत्रपती पुरस्काराच्या मानकरी कबड्डी खेळाडू आणि त्याचबरोबर कबड्डी संघटनेचे सदस्य संगीता पेटाकर यांचा आपण सन्मान संघटक समितीच्या वतीने करतो. श्री संतोष भुजबळ यांना विनंती आहे. आपण आंतरराष्ट्रीय खेळाडू ज्यांनी वर्ल्ड कपमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं रत्नागिरी जिल्ह्याचा शैलेश सावंत यांचा सन्मान करावा. पुणे लीगमधील प्रथम 4 क्रमांक प्राप्त झालेले महिला आणि पुरुष खेळाडू आपण व्यासपीठाच्या समोर यायचं पारितोषिक वितरणासाठी. सामना समाप्त झाल्यानंतर आपण पारितोषिक वितरण करणार. शैलेश सावंत झालेल्या गोल्ड कप स्पर्धेमध्ये त्यांनी भारताचं प्रतिनिधित्व केलं. शैलेश सावंत रत्नागिरी जिल्हा. शैलेश सावंत पुणे लीग स्पर्धेमध्ये प्रथम 4 क्रमांक प्राप्त पुरुष आणि महिला खेळाडू आपण पारितोषिक वितरणासाठी व्यासपीठाच्या समोर यायचं. तुमचं अभिनंदन. पुणे जिल्हा कबड्डी संघटनेच्या वतीने बाबूराव तांदरे सोशल फाउंडेशन सतेज संघाच्या वतीने हार्दिक अभिनंदन. दहावी आणि 12वी परीक्षेमध्ये ज्यांनी घवघवीत यश प्राप्त केले त्या विद्यार्थ्यांचं आम्ही कौतुक करतोच. शिवाय त्यांचे पॅरेंट्स जे त्यांच्या बरोबर राहिले, त्यांना पाठबळ दिलं, मार्गदर्शन दिलं, उत्तम कोचिंग दिली आणि उत्तम ट्रीटमेंट देऊन त्यांना आज या स्थितीमध्ये आणलं, चांगले पर्सेंटेज प्राप्त करायला लागले. ते सर्व यशस्वी पालक यांना सुद्धा मी
त्यांचंही आम्ही स्वागत करतो. सर्व स्टुडंट्स जे 10वी आणि 12वीमध्ये उत्तीर्ण झालेले आहेत त्यांचं स्वागत, त्यांचं कौतुक आणि त्यांचे पॅरेंट्स त्यांचं अभिनंदन. अहमदनगर जिल्ह्याचं राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेमध्ये अंतिम फेरीमध्ये खेळण्याचं हे तिसरं वर्ष आहे. एकंदर 69वी राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा काल भिवंडी ठाणे येथे झाली. मुंबई शहराला पराभूत करून 5-5 चढ्यामध्ये पराभूत करून पहिल्यांदाच राज्य अजिंक्यपद प्राप्त केलं. 70वी राज्य अजिंक्यपद स्पर्धा अहमदनगर येथे मुंबई शहराबरोबर गोल्डन गेटमध्ये अहमदनगरचा पराभव झाला. त्यांना उपविजेते पदावरती समाधान प्राप्त करावं लागतं. आणि आज पुण्यामध्ये 71वी राज्य अजिंक्यपद स्पर्धा 2024 पुणे ग्रामीण संघाबरोबर अंतिम फेरीमध्ये त्यांनी धडक मारलेली आहे. उत्कृष्ट कामगिरी आहे अहमदनगर जिल्ह्याची. पुणे जिल्ह्याचं विभाजन झाल्यानंतर आज पुणे ग्रामीण संघ पहिल्यांदाच राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेमध्ये वरिष्ठांच्या स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये पात्र झालेले आहे. त्यांचं सुद्धा अभिनंदन आम्ही करतो. अहमदनगरचे प्रशिक्षक, पुणे ग्रामीणचे कोच, प्रशिक्षक तुम्हाला सुद्धा अभिनंदन. या राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेची ख्याती राहिलेली आहे आणि त्याचे सर्व आपण साक्ष आहात की प्रत्येक प्री क्वार्टर फायनल पासून प्रत्येक सामना अतिशय चुरशीने खेळला गेलेला आहे. शेवटच्या स्थितीपर्यंत, शेवटच्या मिनिटापर्यंत रिझल्ट कोणाच्या बाजूने झुकणार हे कधीच कळत नव्हतं. आणि आजही आज जो अंतिम फेरीचा सामना आहे, डेफिनेटली तिसऱ्यांदा अहमदनगर अंतिम फेरीमध्ये पोहोचलेला आहे. आणि पुणे जिल्ह्याची विभागणी झाल्यानंतर पुणे ग्रामीण पहिल्यांदा राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेत अंतिम फेरीसाठी पात्र ठरले.
नुकताच या क्रीडानगरीत पार्थदादा पवार यांचं आगमन होत आहे. वेलकम दादा सतीश संघ बाने बाबासाहेब जोशी फाउंडेशन पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या वतीने पार्थदादा आपलं हार्दिक स्वागत. वेलकम सर, वेलकम. ही स्पर्धा ज्या नावाने घडवली जाते, महाराष्ट्र राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा पवार यांचे सुपुत्र पार्थदादा पवार यांचा नुकताच या मंचावरती आगमन होता. क्रीडा रसिकांना विनंती असणार जोरदार टाळ्यांनी पार्थदादाचं एकदा स्वागत करत आहे. वेलकम दादा, वेलकम, वेलकम. युवकांचे प्रेरणास्थान, युवकांना नेहमी प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रोत्साहित करणारे, मार्गदर्शन करणारे, क्रीडावरती त्यांचं नितांत प्रेम आणि विशेष करून कबड्डीवरती ते अतिशय आदर प्रकट करत असतात. कारण की उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेचे आदरणीय अध्यक्ष आहेत. त्यांच्या कारकिर्दीमध्येच कबड्डी ही वाढलेली आहे आणि सांगायला अतिशय आनंद वाटतो की माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सर्वप्रथम 1 करोड रुपये देण्याचा जो पुरस्कार जाहीर केला तो आपल्या कबड्डीला दिला. ही सुद्धा अभिमानाची गोष्ट आहे. आणि उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेचे आदरणीय अध्यक्ष श्री अजितदादा पवार साहेबांचे सुपुत्र पार्थदादा पवार आपण इथे उपस्थित झालेले आहात. आम्हाला नवचैतन्य संजीवनी प्राप्त झालेली आहे. पार्थदादा, आपले हार्दिक स्वागत आहे. माननीय पार्थदादा पवार यांच्या माहितीसाठी महिलांचा जो सामना आपल्या समोर क्रीडांगण क्रमांक 2 वर सुरू आहे तो आहे पुणे ग्रामीण विरुद्ध रत्नागिरी जिल्हा. रत्नागिरी जिल्हा पहिल्यांदाच राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेमध्ये अंतिम फेरीमध्ये खेळण्याचा मान पटकावलेला आहे. आणि पुरुषांचा सामना क्रीडांगण क्रमांक 2 वर पुणे ग्रामीण विरुद्ध अहमदनगर असा सुरू आहे. पुणे जिल्ह्याची 3 विभागामध्ये विभागणी झाली. पुणे ग्रामीण, पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड. पुणे जिल्हा कबड्डी संघटनेच्या तमाम पदाधिकाऱ्यांचं आम्ही अभिनंदन याच्यासाठी करतो. आणि पार्थदादा, तुमच्या माहितीसाठी 3 विभाग होऊन सुद्धाही पुणे शहर, पुणे ग्रामीण आणि पिंपरी चिंचवड या संघाने मेडल टॅलीमध्ये या स्पर्धेमध्ये कामगिरी केलेली आहे. असा हा जो पुणे जिल्ह्याचा जो कबड्डी संघ आहे, पिंपरी चिंचवड, पुणे ग्रामीण आणि पुणे शहर, अतिशय उत्कृष्ट कामगिरी या संघाने केलेली आहे. ऑलमोस्ट मी ऑब्विसली सांगतो याला श्रेय श्री बाबूरावजी चांदेरे यांचं. कारण की इंडोर स्टेडियममध्ये मॅक्सिमम सराव करून घेतला आणि त्यामुळेच आज हे 3ही गट मेडल टॅलीमध्ये आलेले आहेत. पुणे ग्रामीण महिलांचा संघ अंतिम फेरीसाठी, पुणे ग्रामीण पुरुषांचा संघ अंतिम फेरीसाठी. ही गोष्ट अभिमानास्पद आहे पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनला. पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे तमाम यशस्वी पदाधिकारी, अभिनंदन तुमचं. पुणे जिल्हा कबड्डी संघटनेचे तमाम कार्यकारिणी सदस्य, अभिनंदन तुमचं. आणि जे कोच, प्रशिक्षक, व्यवस्थापक, मॅनेजर्स जे त्यांच्या मागे खंबीर उभे राहिले, त्यांच्या पॅरेंट्सना कन्व्हिन्स करून त्यांचा वेळ काढून घेतला आणि तो वेळ संपूर्ण खर्ची घातला प्रॅक्टिससाठी, सरावासाठी. आणि तो रिझल्ट आज या 71व्या राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेत पुणे जिल्ह्यामध्ये दिसत आहे. माननीय शंकररावजी साळवी साहेबांच्या जन्मदिनानिमित्त 24वा महाराष्ट्र कबड्डी दिन 15 तारखेला सेलिब्रेट करण्यात आलं. राज्य अजिंक्यपद स्पर्धेमध्ये 31 जिल्हे पुरुषांमध्ये आणि महिलांमध्ये 31 जिल्हे, अनेक सामनाधिकारी, अनेक मान्यवरांची उपस्थिती. हा जो लवाजमा
एक हाती त्यांनी श्रीकृष्णासारखा एक बोटावरती ज्यांनी पर्वत सांभाळलं ते माननीय श्री बाबुरावजी चांदेरे हे सुद्धा अभिनंदनाचे पात्र आहेत. आम्हा सगळ्याला आशास्थान, आम्हा श्रद्धांचे श्रद्धास्थान आणि कबड्डीवरती नितांत प्रेम करणारे त्यांचे सुपुत्र समीर आणि किरण आणि त्यांच्या धर्मपत्नी सरलाताई आणि त्यांच्या सुविद्य धर्मपत्नी समीर आणि किरणच्या यांना सुद्धा फार मोठा क्रेडिट जातो. संपूर्ण कबड्डीमय हा जो फॅमिली आहे चांदेकर कुटुंब, चांदेरे कुटुंब. ख्यातनाम कबड्डी खेळाडू छत्रपती पुरस्काराचे मानकरी सायली केरीमाळे आणि स्नेहल शिंदे आपण व्यासपीठावर या. पुणे जिल्ह्याच्या कबड्डीमध्ये ज्यांनी वैभवाचे दिवस दाखवले स्नेहल शिंदे, सायली केरीमाळे आपण सुद्धा व्यासपीठावर या. फोटोग्राफर आदरणीय पार्थदादा पवार यांना मी माझी विनंती राहील. सायली केरीमाळे आंतरराष्ट्रीय कबड्डी खेळाडू शिवछत्रपती पुरस्काराची मानकरी एशियन गोल्ड मेडलिस्ट व्यासपीठावरती आहे. आपण कृपया तिचा सन्मान संघटन समितीच्या वतीने करावाची आपणास विनंती. पार्थदादा पवार. सायली बेटा पुढे यायचं आहे. तू महाराष्ट्रासाठी पुण्यासाठी भरीव कामगिरी केलेली आहे, देशासाठी सुद्धा तुम्ही भरीव कामगिरी केलेली आहे. शिवछत्रपती पुरस्कार तुला अतिशय प्रतिष्ठेचा महाराष्ट्राचा प्राप्त झालेला आहे. एशियन गोल्ड मेडलिस्ट सायली केरीमाळे हिचा सन्मान आदरणीय पार्थदादा पवार यांच्या शुभ हस्ते. यानंतर शिवछत्रपती पुरस्काराची मानकरी स्नेहल शिंदे साखरे. स्नेहल, आपण सुद्धा पुण्यासाठी, देशासाठी आणि राज्यासाठी मोठी कामगिरी केलेली आहे. आपलं अभिनंदन स्नेहल. गॉड ब्लेस यू डिअर. आदरणीय पार्थदादा पवार आपले धन्यवाद. तुम्ही अनेक कबड्डी खेळाडूंचे गुरु आहात, त्यापैकी आत्माराम कदम तुमचा आयुष्यभर ऋणी राहील. सचिन शिंदे, अक्षय जाधव हे आयुष्यभर तुमच्या कर्जामध्ये आहे. आणि अनेक खेळाडू आहेत ज्यांना तुम्ही घडवलेलं आहे. अनेक खेळाडू आहेत ज्यांना तुम्ही घरून आणून त्यांची आर्थिक परिस्थिती डावाडोल झाल्यानंतर सुद्धा तुम्ही त्यांना स्थैर्य प्राप्त करून दिले. आणि गुरुपौर्णिमेचा औचित्य साधून बाबुरावजी चांदेर साहेब, आपल्याला माझी विनंती आहे, तुम्ही आपण व्यासपीठाच्या पुढे यायचे. हे तुमचे शिष्य जे आज म्हणतात पिताजी के बाद आप, प्लीज गुरूंचा सत्कार.
मालोजी भोसले सर. पुरुष गट पुणे शहर नंदुरबार, महिला गट मुंबई उपनगर पूर्व, पिंपरी चिंचवड पुणे. चारही संघाच्या खेळाडूंना विनंती आपण मुख्य मंचावर समोर यायचे. आपण पुणे शहर नंदुरबार, मुंबई उपनगर पूर्व, पिंपरी चिंचवड पुणे. पानी दे के पानी दे पानी इतना ही पानी तो ये गाणे बोला नगर की पुणे, नगर की पुणे. जे संघ पुरस्कारासाठी पात्र ठरलेले त्या संघांना विनंती राहील की आपण व्यासपीठाच्या अगदी समोर बसून घ्यायचं. या स्पर्धेचा शानदार पारितोषिक वितरण समारंभ आदरणीय श्री पार्थदादा पवार साहेब यांच्या शुभ हस्ते केला जाईल. श्री प्रशांत कदम पाटीलजी, श्री धीरज शर्मा साहेब यांच्या शुभ हस्ते त्यांच्या उपस्थितीमध्ये केले जाईल. सर्व पुरस्कार विजेते खेळाडूंचं संघाचं मी अभिनंदन करतो. पुणे जिल्हा कबड्डी संघटना, सतेज बाणेर आणि बाबुराव कांदरे सोशल फाउंडेशन यांच्या वतीने मी त्यांचं हार्दिक स्वागत अभिनंदन करतो. कृपया व्यासपीठावरती लक्ष असावं. राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री माननीय नामदार श्री अजितदादा पवार साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्त राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष श्री प्रशांत कदम पाटील यांच्या नेतृत्वाखाली राज्यस्तरीय निबंध, वक्तृत्व, रील्स, महाआरोग्य शिबिरे, राज्यस्तरीय अभ्यास महोत्सव या उपक्रमांचे पोस्टर अनावरण या भव्य मंचावरती उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते होणार आहे. त्यासाठी मी विनंती करणार आदरणीय श्री पार्थदादा पवारजी, श्री धीरज शर्माजी, आपण
या पोस्टरचे अनावरण आपल्या शुभ हस्ते करा आणि समस्त पाहुण्यांनी उभं राहून त्यांना साथ द्यायची आहे. राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री माननीय श्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष श्री प्रशांत कदम पाटील यांच्या नेतृत्वाखाली राज्यस्तरीय निबंध वक्तृत्व रेल्स महाआरोग्य शिबिरे राज्यस्तरीय अभ्यास महोत्सव या उपक्रमांचे पोस्टर अनावरण मंचावर उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते होत आहेत. मान्यवर आहेत पार्थदादा पवारजी, श्री धीरज शर्माजी आणि सर्व व्यासपीठावरती सन्मानित या राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आमच्या महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेचे आदरणीय अध्यक्ष श्री अजितदादा पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त अतिशय स्तुत्य उपक्रम श्री प्रशांत कदम पाटील यांच्या लीडरशिपमध्ये करण्यात आलेला आहे. त्यापैकी राज्यस्तरीय निबंध वक्तृत्व रिंग्स महाआरोग्य शिबिरे राज्यस्तरीय अभ्यास महोत्सव या उपक्रमांच्या पोस्टरचं अनावरण या भव्य व्यासपीठावरती झालेलं आहे. धन्यवाद. ऋषी बरोबर आहे, बरोबर. शाबास शाबास, असंच सांग. श्री समीर भाऊ चांदेरे आपणास विनंती करतो की या ठिकाणी उद्योगपती कबड्डी प्रेमी श्री मेहुलजी शाह उपस्थित आहेत. त्यांचा पण सन्मान आपल्या शुभ हस्ते करावा. श्री मेहुल शाह उद्योगपती. श्री संतोषजी भुजबळ सतेज संघ आपल्या शुभ हस्ते उद्योगपती मेहुल शाह यांचा सन्मान केला जाईल. संतोषजी भुजबळ. श्री संतोषजी कळंकर आपल्या शुभ हस्ते उद्योगपती संकेत शाह यांचा सन्मान केला जाईल. संकेत शाह. उद्योगपती श्री मेहुल शाह आणि श्री संकेत शाह यांनी विनंती आहे की आपण या स्पर्धेवरती डॉक्टरची टीम, फिजियो की टीम होती, त्यांनी अतिशय उत्कृष्ट कामगिरी केली. आपसे मैं गुजारिश करूँगा कि आप इन डॉक्टर्स महोदयों का सम्मान आपके कर्तव्यों द्वारा करें. श्री मेहुल शाह जी, श्री संकेत शाह जी.
सर्वात प्रथम डॉक्टर महेश शिंदे. आमच्या मुंबई जिल्ह्याचे आहेत आणि यावर्षी PGO गुजरात जायंट्सचे आहेत प्रो कबड्डी लीग सीझन 11 मध्ये. डॉक्टर अभिषेक मोरे. संकेत जी और मेहुल जी दोनों आप खड़े हो जाएंगे. डॉक्टर श्वेता साळवे. धन्यवाद. श्री जीवन चाकणकर आपणास विनंती आपण डॉक्टर शुभम आंबेकर ज्या PGO आहेत दबंग दिल्लीच्या डॉक्टर शुभम आंबेकर यांचा सन्मान करायचा. माननीय श्री राहुलदादा बालवडकर आपल्या शुभ हस्ते डॉक्टर मयुरेश नागोठणेकर यांचा सन्मान केला जाईल. माननीय श्री राहुलदादा बालवडकर. खेळावरती नितांत प्रेम करणारे डॉक्टर श्री राहुलदादा बालवडकर, डॉक्टर मयुरेश नागोठणेकर, डॉक्टर रौनक जोशी, मनोजी बालवडकर, कार्याध्यक्ष पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशन, कार्याध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस पुणे शहर डॉक्टर रौनक जोशी, डॉक्टर भाऊसाहेब गागरे, सचिन शिंदे. आपण डॉक्टर भाऊसाहेब गागरे BVG ग्रुपचे डॉक्टर भाऊसाहेब गागरे यांचा सन्मान आपल्या शुभ हस्ते करायचा. नवनाथ जोशी, आत्माराम कदम राष्ट्रीय खेळाडू यांच्या शुभ हस्ते आपण रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सेक्रेटरी श्री नितीन बांगरे आणि उपाध्यक्ष श्री मंगेश मोरे उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत आहे. दोन्ही मान्यवरांना विनंती राहील कृपया आपण व्यासपीठाजवळ यावं, आपला सन्मान केला जाईल. रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सेक्रेटरी श्री नितीन बांगरे आणि उपाध्यक्ष माननीय मंगेश मोरे. श्री नंदकुमार गणपुडे आपणास विनंती. रत्नागिरी जिल्हा कबड्डी संघटनेचे सेक्रेटरी श्री नितीन बांद्रे, उपाध्यक्ष श्री मंगेश मोरे उपस्थित आहेत. त्यांचा आपण सन्मान करायचा आपल्या शुभ हस्ते. श्री नितीनजी गणपुडे. रत्नागिरी जिल्हा कबड्डी संघटनेचे सेक्रेटरी श्री नितीन बांद्रे, उपाध्यक्ष माननीय मंगेश मोरे. युवराज गणपुडे आपणास विनंती. आपण उपाध्यक्ष रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशन माननीय मंगेश मोरे यांना सन्मानित करा. माननीय अजितदादा पवार साहेबांचं मार्गदर्शन आणि पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशन आणि संपूर्ण महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनला प्राप्त होत असतं आणि त्यांच्याच वाढदिवसानिमित्त राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. या ठिकाणी अनेक यशस्वी विद्यार्थी आहेत 10वी आणि 12वीचे, त्यांचे पॅरेंट्स सुद्धा आलेले आहेत. विद्यार्थ्यांचं आम्ही पार्थदादा पवार साहेबांच्या वतीने अभिनंदन तर करूच, परंतु त्यांच्या मागे खरोखरच ज्यांनी वर्षभर कोचिंग क्लासेस असो, त्यांना फायनान्स प्रोव्हाइड करणे,
चांगली सुविधा देणे, त्यांच्यावरती लक्ष ठेवणे, त्यांच्या आहारावरती व्यवस्थित लक्ष घालून आज या स्थितीमध्ये जे पॅरेंट्सनी आणलेलं आहे त्यांचं सुद्धा मी आदरणीय पार्थदादा पवार साहेब आणि व्यासपीठावरती बसलेले सर्व मान्यवरांच्या वतीने मी मनापासून अभिनंदन करतो. आणि तुम्ही सगळे ग्रेट आहात आणि हे जे स्टुडंट्स आहेत फार लकी आहे की आज या मोठ्या व्यासपीठावरती माननीय बाबूरावजी चांदेरे साहेब तुमचा गेली अनेक वर्षे सन्मान करतात. त्याचा हेतू हाच आहे की हा विभाग पुणे जिल्हा एकदम म्हणजे मोठा झाला पाहिजे. एज्युकेशनचा हक्क पुणे आहेच, परंतु या एज्युकेशनमध्ये तुमची सुद्धा प्रगती झाली पाहिजे आणि तुम्ही भविष्यामध्ये जो आईवडिलांनी ड्रीम बघितलेलं आहे, स्वप्न बघितलेलं आहे, ते पूर्ण करावं असा आशय, असा मनोदय माननीय श्री बाबूरावजी चांदेरे यांचा, त्यांचा फाउंडेशन बाबूराव चांदेरे सोशल फाउंडेशन यांचा आहे. सॉरी मोठा काय ना दिसत नाही खाली रेड पडली तरी अक्षय देवराव, आत्मान कदम, तुषार पारंदर आपण व्यासपीठात उपस्थित आपल्या हस्ते मान्यवरांचा सन्मान केला. उपाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस माननीय श्री नितीश शर्मा साहेब यांच्या अक्षय जाधव यांनी करावं त्याची आपणास विनंती. अक्षय जाधव यांना विनंती आपण श्री नितीश शर्मा उपाध्यक्ष पुणे ग्रामीण 26, अहमदनगर 24. श्री आत्मान कदम यांनी विनंती आपण उपाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस श्री सागर चंद्रशेखर यांचा सन्मान करावा अशी आपली विनंती आहे.
अदनान कदम या अनाउन्समेंटकडे आपण लक्ष द्या. 69वी राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेमध्ये काल्हेरमध्ये 5-5 चढाईमध्ये मुंबई शहरचा पराभव करून पहिल्यांदा अहमदनगर विजेता ठरला होता. अहमदनगरमध्ये झालेल्या राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेत गोल्डन रेडवरती मुंबई शहरने अहमदनगरचा पराभव केला होता आणि आज स्थिती त्याच परिस्थितीची आलेली आहे. क्रीडारसिक दोन्ही खेळाडूंसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा आणि त्यांचं कौतुक करूया. That's it. क्या बात है. अहमदनगरने DRS मागितलेलं रिव्ह्यूवरती गेलेलं बरोबर तुम्ही सांगतो जे भाग्यवान प्रेक्षक असतात जे भाग्यवान आयोजक असतात त्यांच्याच वाट्याला असे सामने येत असतात आणि त्यापैकी एक पुणे जिल्हा त्यापैकी एक सतेज बाणे त्यापैकी एक बाबूराव चांदेरे सोशल फाउंडेशन आणि त्यापैकी एक माननीय बाबूरावजी चांदेरे. क्या बात है मॅच ऑफिशियल. जबरदस्त कमांड या स्पर्धेवरती या सामन्यावरती. लीग मध्ये आपण बेस्ट प्लेयर देणार आहोत बेस्ट चढाई देणार आहोत पकड देणार आहोत ऑलराऊंडर देणार आहोत. काही असो सामना एक वंडरफुल मॅच. युवकांचे प्रेरणास्थान युवकांचे आदर्शस्थान श्रद्धास्थान आदरणीय पार्थदादा पवार साहेब स्वतः या सामन्यावरती 28-28 अशा स्थितीवरती हा सामना आहे. ते समोरच्या मुली रत्नागिरी जरा खाली बसून घ्यायचं आहे. पार्थदादांना सुद्धा सामना बघायचा आहे. DRS घेतला अहमदनगरने ते त्यांनी चॅलेंज केलेलं आहे पंचाच्या डिसिजन. ऑडियन्स थोडं शांत राहूया का. पंचाच्या कानामध्ये ऐकू येणार नाही. थोडंसं शांत राहूया का. पुणे की नगर अहमदनगरच्या DRS सक्सेसफुल झालेला आहे आणि निर्णय पुणे ग्रामीण संघाच्या बाजूने केलेला आहे. पुणे ग्रामीण 29 गुण अहमदनगर 28 गुण.
काही असो, इथे विजय झालेला आहे कबड्डीचा. पुढे सिंग याच राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेतून हे पुरुषांचे जे संघ खेळत आहे, भले आज अहमदनगर वेगळा जिल्हा असेल, पुणे वेगळा असेल, परंतु जेव्हा यांची निवड होते आणि राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेमध्ये आपल्या भगव्याला म्हणजे महाराष्ट्राच्या भगव्या ध्वजाला सन्मान देण्याचं काम हेच खेळाडू करणार आहेत. यांची निवड महाराष्ट्राच्या संघातून होणार आहे. पुणे ग्रामीण 29, अहमदनगर 28. Oh my God. Struggle.
टाइम आणि आपण पाहणार आहोत की अहमदनगर परत एकदा गोल्डन रेडवरती आज सामना घेऊन गेलेला आहे. अहमदनगर जिंकणार का पुणे ग्रामीण जिंकणार? अंतिम सामना एकंदरीत राज्य अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धा 2024. रसिको हा सामना गोल्डन रेड मध्ये गेलेला आहे. 5-5 चढाईमध्ये 34-34 हे गुण झालेले दोन्ही संघाचे. पुणे ग्रामीण 34, अहमदनगर 34. गोल्डन रेड बद्दल मी थोडंसं क्लॅरिफिकेशन देतो की गोल्डन रेड म्हणजे रेड करून चढाईमध्ये गुण घेतला तर तो संघ विजेता आणि रेड करत असताना टॅकलमध्ये जर त्या संघाने गुण घेतला तर तो संघ विजेता. गोल्डन रेड चढाईची संधी पुण्याला. टॉसवरती हा रेड असतो. टॉस जिंकलेला आहे पुणे ग्रामीणनी. पुणे ग्रामीणला गोल्डन रेड दिली जाईल आणि या रेडरनी रेडमध्ये पॉईंट घेतला पाहिजे किंवा या रेडरचं टॅकल पकड अहमदनगरने केलं पाहिजे. म्हणजे एकमेव रेड. मस्तपैकी सामना. दत्ताभाऊ कळमकर आपण कार्याध्यक्ष आहात. नशिबान आहात. दत्ताभाऊ जिंजुडे आपण जनरल सेक्रेटरी आहात. आपण फार नशिबान आहात. रिझल्ट काही हो परंतु एक लक्षात ठेवायचं आपण सर्वांनी या खेळाडूंच्या घामाची कदर करायची आहे. प्रचंड टाळ्यांचा कडकडाट करूया आणि दोन्ही संघाला म्हणूया गोल्डन रेड. ओके क्रीडा रसिको आपण बघायचं आहे गोल्डन रेड. जस्ट थोडासा ऐका. पंच आपला वेळ मादळकरजी थोडा वेळ घ्या आपला. या गोल्डन रेड केली पुणे ग्रामीणनी आणि पुणे ग्रामीण ची गोल्डन रेड मध्ये दोन्ही संघांना एक गुण मिळालेला आहे. इथे क्षेत्ररक्षण करताना खेळाडू बाद झालेला आहे. आता जी गोल्डन रेड आहे ती अहमदनगरला मिळणार आहे. आणि या अहमदनगरच्या पण गोल्डन रेड मध्ये जर समान गुण झाले तर 1 मोर टाइम टॉस उडवला जाईल. एक अतिशय महत्वाची सूचना. कृपया या अनाउन्समेंट कडे लक्ष द्या. या गॅलरीमध्ये स्टेडियम मध्ये ज्या कुणा प्रेक्षकाला ब्लड प्रेशरचा त्रास असेल तर कृपया त्यांनी बाहेर जायचंय. बीपीचा त्रास असेल त्यांनी बाहेर जायचंय. बहुत मुश्किल है. पहिली गोल्डन रेड होती पुणे ग्रामीणची. आता दुसरी गोल्डन रेड आहे अहमदनगरची. यामध्ये जर इक्वल झालं तर पुन्हा एकदा टॉस उडवला जाईल.
मागण्यात आलेलं आहे. चला प्रेक्षकांनी थोडं बाजूला व्हायचंय. पंच प्रमुख कंट्रोल करा. मालोजी भोसलेजी, मीनानाथ धानजी, दत्ताजी दिंजुडे, थोडं क्रीडा रसिक आपण साथ द्यायची आहे. जबरदस्त प्रतिसाद आपण पहिल्या दिवसापासून 15 तारखेपासून तर आजपर्यंत दिलेला आहे. आजही तीच अपेक्षा आहे. हा विजय पुणे जिल्ह्याचा आहे. हा विजय माननीय उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्र कबड्डी संघटनेचे अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार साहेबांचा आहे. हा विजय सतेज बाणेरचा आहे. हा विजय बाबूराव तांदरे सोशल फाउंडेशनचा आहे. हा कबड्डीचा विजय. जबरदस्त खेळ. 35-35 पुणे ग्रामीण, 35 अहमदनगर 35. गोल्डन रेड नंबर 1 पुणे ग्रामीणनी सुरुवात केली. गोल्डन रेड नंबर 2 अहमदनगर सुरुवात करणार. क्रीडारसिक थोडंसं पेशंट ठेवायचं आहे, थोडंसं कॉपरेट करायचं आहे. या ठिकाणी विजय पुणे जिल्ह्याचा झाला पाहिजे, कारण की अतिशय उत्कृष्ट सामन्याचं आयोजन पुणे जिल्ह्याने केलेलं आहे. बाबूराव तांदरे साहेब, मी पुन्हा रिपीट करतो की जे भाग्यवान आयोजक असतात त्यांच्याच वाट्याला अशा पद्धतीचे सामने येत असतात. जबरदस्त कमांड आमच्या सामनाधिकाऱ्यांचा. अभिनंदन. मॅच ऑफिशियल. महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेच्या पंचमंडळाच्या सचिव आणि पंच प्रमुख आपणा सर्वांना कोच मॅनेजर मीटिंगमध्ये पंचाच्या मीटिंगमध्ये सूचना केली होती की व्यासपीठावर प्रमुख पाहुणे बसल्यानंतर हा तमाशा अजिबात बघायला मिळाला नाही पाहिजे. माझ्या काय चाललंय? हा पब्लिक तुम्ही आतमध्ये ठेवताय ना. ही कुठली पद्धत आहे? जो निर्णय येतो घ्या ना तुम्ही.
Bye.